नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। मैं हूं नेहा राठी। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। कमलेश्वर शहर अध्यक्ष मनीषा लांगड़े के नेतृत्व में नगर सेवक चुनाव लड़े भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों की स्थिति बेहद मजबूत दिखाई दे रही। सभी प्रत्याशी लगातार घर घर जाकर मतदाताओं से संपर्क कर रहे और पूरे क्षेत्र में चुनावी व्यवस्था को बारीकी से देख रहे। उम्मीदवारों का कहना है कि जिन मूलभूत सुविधाओं की क्षेत्र में कमी है उन्हें प्राथमिकता से पूरा करने का संकल्प उन्होंने लिया। उनका भरोसा है कि 3 नवंबर को आने वाले परिणामों के बाद विकास कार्यों को तेजी से शुरू किया जाएगा। मनीषा लांगड़े के साथ सभी उम्मीदवारों ने मंत्री चंद्रशेखर बावनकुले, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और डॉक्टर राजीव पोद्दार के नेतृत्व में चुनाव लड़ने की बात कही। उनका कहना है कि गडकरी और पोद्दार द्वारा किए गए विकास कार्यों को देखते हुए जनता भाजपा प्रत्याशियों के पक्ष में मतदान करेगी। ऐसा विश्वास कार्यकर्ताओं और नेताओं में साफ देखा जा रहा। प्रभाग क्रमांक 8 मधील युवा नेतृत्व आपले सुनील भाऊ चुनारकर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 8 ब यांना भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळालेली आहे आणि आमची सर्व गावकऱ्यांतर्फे इच्छा आहे की सुनील भाऊला समोर करायचं आणि भरघोस मताने त्यांना निवडून द्यायचं। कारण की प्रभाग क्रमांक 8 ब ब्राह्मणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणखी भरपूर काही अशा समस्या आहे का ज्या सुनील भाऊ चुनारकर निवडून आल्यानंतर पूर्ण करतील, हे सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। रस्ते, रोड, नाल्या आणि प्रधानमंत्री ग्राम विकास योजना या घरोघरापर्यंत राबवू हे त्यांची इच्छा आहे आणि खरंच ते ह्या इच्छा सर्व गावकऱ्यांच्या पूर्ण करतील अशी आम्ही सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांच्या समोर एक मागणी केलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांचा साथ त्यांच्या सोबतीला आहे आणि सुनील भाऊ चुनारकर प्रभाग क्रमांक 8 मधून भरघोस मताने निवडून येईल हे आमची 100% अशी गॅरंटी आहे आणि सर्व गावकरी त्यांच्या सोबत आहे। मी सुनील वसंतराव चुनारकर ब्राह्मणी प्रभाग क्रमांक 8 ब ह्या उमेदवारी दिली आहे मला भारतीय जनता पार्टीने आणि मी ती सर्व पूर्ण करणार बस। नमस्कार, मी सूर्यकांत लक्ष्मणराव गाठीवांदे प्रभाग 9 मध्ये उमेदवारी मिळाली आहे मला। मी नगरसेवक काय कामे करणार म्हणजे इकडे रोडची म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्याची घराची आवश्यकता आहे जी बीपीएल लोकांसाठी काय काय निवडून आल्यानंतर काय करणार आपण? लोकांकडे जसं आता त्यांच्याकडे झोपड्या आहे त्यांना घर मिळवून देणं, ज्यांच्याकडे नाल्या म्हणजे पाण्याची सोय, रस्ते नाही आहे, घर आहे पण त्यांना नाल्या नाही आहे, ते सगळ्या सुविधा करून द्यायचं। नमस्कार, मी वैशाली सुरेशराव पानपत्ते बोलत आहे। भारतीय जनता पार्टी पक्षामधून मला प्रभाग 9 मध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि तर जे तिथल्या जे समस्या आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि जे रोड आहे, घरे आहे, नळाची सुविधा नाही आहे, कुठे रोड आहे तर कुठे नाल्या वगैरे येते त्याची मी व्यवस्था करीन। मी रंजना संजयजी चालकोत प्रभाग क्रमांक 1 आणि ची उमेदवार आहे। काय निवडून आल्यानंतर वार्डामध्ये काय डेव्हलपमेंट करणार तुम्ही? माझ्या काय मी लोकांचे कामं करीन, जे आश्वासनाने आणलेले कामं आहे ते मी पूर्ण करीन आणि लोकांचे कामं, पाण्याची व्यवस्था वगैरे पाण्याची व्यवस्था करीन आणि हे नाल्या, रोड हे कामं मी पूर्ण करीन। महिला गट, लोकांचे जे कच्चे घर आहे त्यांच्यासाठी सुविधा, पक्के घर आले पाहिजे, जे लोकांचे डिमांड आहे ते मी सर्वसाधारण गटामधून प्रभाग क्रमांक 1 ब एक उभा आहे आणि जनतेच्या मूलभूत सुविधा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। केंद्रात आणि महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आहे आणि मी बीजेपीच्या म्हणून कॅन्डिडेट उभा आहे, त्याच्यामुळे सर्वोपरी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। नळाची काय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था इकडे काय करून देणार? पिण्याच्या पाण्याचे आता आमच्या जे 5% बनणं चालू आहे, येत्या 6 महिन्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल पाण्याचं, त्यामुळे पाण्याची समस्या या 6 महिन्यात भेटणार।